हे गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? मला आशा आहे की आपण सगळी मजेत असाल. आता झोपल्या, लवकर उठल्या, लय लवकर उठल्या, खरंच लय लवकर उठल्या. आता आपली कामं सगळी करून घ्यायची आहेत. पहिले तर जायचं आपल्याला पोचाना. पोचांची ऑर्डर 15 किलोची, तर आपल्याला 25 किलो आणायचं. 15 किलो त्यानं द्यायचं, 10 किलो आपल्याला ठेवायचं. लगेच आपल्याला जायचा वाशी मार्केटला, सामान भरायला जायचा. पाऊस पका जोर करतं, त्यामुळे बरं पहिले सामान भरून घेऊन दे. तिसऱ्या सामान भरला की लगेच तिथं ताडपत्री भेटतं, ती ताडपत्री पण घेऊन यायचं आपल्याला. घराच्या वरती पण टाकायची आहे, चालीवर टाकायची आहे, दुकानावर टाकायची आहे. 5-6 ताडपत्र्या आणायच्यात. तिथं आता किती लागतात सांगू नाही शकत, बरेच पैसे लागतील. तर आता उठल्या, गरमागरम चहा पिता, पहिले पोचाना जातात. इच्छा आलो लगेच वाशीला जायला निघतात. आपला कुठला बी कार्यक्रम असो लगेच वाशीला निघाला. सामान बी मस्त, प्रत्येक गोष्ट होलसेलने तिथं भेटतं. त्याच्या मुला आपले पत्रावली झाली, पत्रावली, गलासा, ताडपत्री झाली, नंतर दुसरी कुठली गोष्ट झाली होलसेल असतं. त्याच्यामुळं आम्ही लगेच तिकडे निघतो. टाईम बघा, लई लवकर उठले, 8 वाजले. मस्त या चहा प्यायला या. आका खाऱ्यांचं पाकीट घेतलेला. चला तर गाईज बघा, पोचे घेऊन झालेले आहेत. आणि बाकीचा एकासाठी घेतलेला तो 15 किलो माल द्यायचं ते कस्टमरला. आता येतील ते 10-10:30. आणि यो घेतले वापस, तो 10 किलो माल घेतलेला. यो थोडा नरम माल त्या दिवशी आणलेला ना पेंगुल, तोच माल घेतलेला. जरा खायसाठी भारी लागतं नाही पोचे. पण पहिले आपले घरात देतो, मग आम्ही दुकानावर पिकाला ठेवतो. ते बघा, तवर पण नरम नाही आहेत, पण मस्त आहेत, खायला जाम भारी लागतील. चला आता इच्छा जायला निघता. हा, माझी किशोरी आले. चला तर काहीच पोचलो आपल्या वाशीमध्ये. नदी बघा सगळी गेल्या तारपत्री आणायला. न मी इथं बसून राहिले आहो, कारण की इथं टोचान लावता आणि त्याच्यामुळे इथं बसून ठेवलेला मला गाडीमध्ये. नाही बघा, माझ्याबरोबर किशोरी पण आहे. आम्ही दोघा जण मस्त बसल्या इथं. काय ही बघा, एक ताडपत्री आणली कसनी बघा. ही आपली दुकानावली वाटतं. टकली आता खाली, इच्छा तर काही दिसणार नाही. ही बघा एक दुसरी आणली टकल्या खाली. आयांच्या काही दिसते का? काही दिसत नाही. दिसते का? हा, हे बघा 2-2 आणल्या, एक यावर एक ठेवल्या. चला आता इथलं काम झालेलं आहे. आता आपल्याला कुठं जायचा? तिकडे जायचा. चला. किती पैसे गेले? 13,000चे कागदच झाले. बाबो, किती आणली? 1, 2, 3 आणली. 3 आणली. मला वाटलं 2 आणली. चला तर काहीच पोचलो आपले वाशी मार्केटमध्ये. तर आता इथं आपल्याला घ्यायचं चावल घ्यायचं, त्याला डबं यायचं, काही साबणी ना पावडरचं पुरं यायचं. ते घेऊन लगेच घरा निघायचा. तरी पण 1.5-2 तास इथंच लागतील. वाजल्यानंतर आता 12. बघू आता घरा किती वाजता जाता समजन. जाम टाईम लागते ना त्याची मुला. ही बघा सगळी चालली. चला आता कुठच्या पण घुसा, इशा कुठल्या बी दुकानांच्या घुसाचा डायरेक्ट ते साईडला निघाला. क चिल्लर आणले का ना ला वाशी मार्केटला बसलेलो ना. चला, कुठल्या बी दुकानांच्या घुसाला लगेच ते साईडला. या बघा, आम्ही पण घुसलो. आता या साईडून ते साईडला. इथं सामान घ्यायचा. हां, म्हणजे हे लवकर चल.
हा चला तर गाईस तिथं सामान घेऊन झालेला. तर आता आपण ये साईडला आलो बघा. जो आपल्याला पाहिजे तो जायचा आता. पहिले तर आपल्याला पाहिजे जिता ना. मला थोडी जायचा, तिला यायचा. ती बघ चल चला पहिले आपल्या मोठ्या मोठ्या पावडरी जाव. चला बघा मस्त सामान घेतात. पावडरी बघता कुठल्या कुठल्या यायच्या. सॉरी साबण घेते साबण. शेम मोल टाईप जसा पाहिजे तसा आपल्याला काढून जायचा. त्याला सगळे दादा एकच शाबा एकच याचे आहेत ना. नाही वेगवेगळे घे ना कणाला एकच. ज्याला पटन तो लावीन. नको दे आता त्या बारे ऐकत मध्ये घेतले नाही. या आमचे 2 घेतले. तुला पाहिजे असतील तर सांग. जिताना तो बघा कसा बघत बसले. तो बोलतो तुम्ही घ्या लास्टला मी घेता. त्या बघा किशोरीने मस्त बास्केट भरला घेतलेला आता. चला आता वापस रूम फ्रेशनर या इकडे. चला तर गाईज बघा सगळा सामान भरून झालेला. त्याला तर डबं 4 घेतल्या. 4 चावलांच्या गोणी आहेत. चला हे बघा माझ्या हाताने अजून यायचा बाकी आहे. घरचा सामान भरले 14,196 रुपयाचा. अजून यायचा बराच बाकी राहिले. चला सगळा सामान टाकलेला. आता जायला निघतो. आणि यो दुसरा बिल 19,524 रुपयाचा. आणि यो बिल बघा सेम डीमार्टपेक्षा मोठा बिल दिले जाईल. हे बघा 14,000 किती आहेत. हां सॉरी 3 बिल आहेत ना रे. येन किती आहे. यो 1,500 रुपयाचा. दुसरा 3 बिला दिल्या. समजा यो 20,000. हां 20,000 ने 14,000 किती झाला. टोटल 34,000 रुपयाचा सामान झाला. या बघा आल्या अर्धा तास यांची वाट बघता पण काही येत नाही रे बाबा. कौशा वाट बघून दमलो. चला लवकर आवरा. टाइम लावता कुठं. हा त्याच काम आहे. तवरा समजा नाही माणसा इथं दिसत ना म्हणजे जेली पुरं करा. बाबा ठकलो सांगू नको कोणला. कोणला सांगू कोणला राव महाराजी म्हणून घर महिला निघू शकला वाढ. चला आता करा बघा. मामा दमला वरून दोघं जण आहेत. खोबरा बघा कवरा ढगले. या बघा इथून पत्रावले घेतल्यान. मस्त होलसेल पत्रावलीवाला टेन्शन नाही. त्यासाठी जाम पत्रावले घेतल्यान. ना आईने येता येता बघा माझ्यासाठी बघा लोमच्याची बरणी बी घेतली. तिला माहिती आहे ना मला लोमचा जास्ती लागते. त्याची मुला मी घेतले ते तिला माहीत नव्हता. तो तर मी पहिले घेतो. नाही बघा भाऊच्या दुकानासाठी लागणाऱ्या पिशव्या पण घेतल्या. कुरिअर बॅग घेतलेली आहे. चला आता जायचा. हां या बघा त्याने खानाला घेतल्या. त्या मला माहीत नाही काही कार्यक्रम असं घरात म्हणून घेतलेल्या. पारला बाबा 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 पर नको आहे तो वांदे करशील बस. चला तर गाईज या जेवायला या बघा. मोठ्या आईने जेवायला रडले मस्त. या इथला कर बाबा एकली बनवली. बोलारीचा खारा आहे ना. टाइम बघा किती झाले 2:45 वाजल्या. या सगळी जेवायला बसल्यान. तर गाईज मस्त जेवून झालेलं. आता आपण आपला आता सामान उतरू. पकडून ठेव रे. पकडून ठेव काही पडलाच नाही तर. याला घेऊ नका. कशाला घ्यायचं असेल तर मला घेऊ नको. दोघांना घेईल बस. जोडी येणार बाबा तुमची. चला या आता सगळं सामान उतरून जाऊ. बराच सामान आणलेला बघा. ये आपला बिंडियामाचा होता उधर आहे सब. बबल्या पिशव्या त्या कुठले. हा ये पहिले ना. चलो पहिला ये बघा 4 डबे घेतले त्याला. म्हणजे आता दिवाळीपर्यंत काही बघायला नको. घरांच्या बाहेर निघायला नको. अरे फोडली भरला पोट. हे बा होरली म्हणून असती काम करायला 2 मिनिटं लेट. फुटलेली होती. कागद त्याला साधा असतं. किती जाड बघ पहिले कागद. जा रे त्याला
कुठं चालली हा काय कुठं ये खाली खाली ये अरे इकडे सामान पाहिजे अजून दिवाळी परत कपडा नाही तुला सगळा बी नाही पाहिजे माझा कोण असतं ही बोलते पण नाही म्हणजे काय नाही थोडा थोडा आहे म्हणते त्यासाठी मी खुर्ची घेऊन मी चालूच होता ही सगळं सामान मी म्हणलं काय बोलता आई निघणार नाही बोलता असंच सामान आहे हे अख्खा भरले नाजूक आवड आणली म्हणजे कच्चे पण नाही खपणार आहे गणपतीला पुढच्या वर्षी बाबा कशी काय सामान तुला दुकान दिलं होतं घालायचा दुकानात घालायचं तरी बी थोडा थोडा घेतला बरं झालं थोडा थोडाच घेतला थोडा थोडा बोलून झाला तो 40,000चा सामान दिला यो आवरा आहे इथे मला बघून या दिला त्यासाठी मला बोलवलं की इथं जा वर अरे आता हे पावडरचे डबे 2 आहे तरी अजून 2 राहिले ते जाऊन दे ही बोलतो आई वरती सारली मला वाटलं पत्रावर चालली की बरं म्हणून मी धावत आलो बघायला बरं काय झाला अरे मी इथं वरती सरलो तिला मी सामान काय ना जुना तो थोडा काय खाली तो योटच तर बरं यो ये कारू नको असंच बॉक्स ठेव कारू नको असंच ठेव असं बॉक्स कसं रतीन मी सारता ना रतीन चला तुम्हाला हा हो मी आव ना मी काय कामाचा उतर यो बघा आवरा सामान इथं सगळ्यात वस्ती बघा कवरी आहेत तरी हिला सगळा पाहिजे किशोरीला सगळा आहे इथे बघ पावडरचं पुरं बिरं यो बघा आता जर सामान आणलेला सगळं असं भरून ठेवलेला चला तर काहीच पोचलो दुकानात जसा आलेल्या पहिले दुकान लावून झालेला तर मस्त एक गरमागरम चहा येतली बरं चहा पिता आपली भांडी आहेत सगळी भांडी घसून घेता यो बघा घरात पण चहा पिला आणि इथे येऊन पण एक चहा पिता ही बघा सगळी भांडी मस्त लावून घेतली आणि त्याने पावडर पण टाकून घेतलेली आहे तर आता मस्त यांना घसून घेता बघा कवरी भांडी आहेत बरीच भांडी अजून घसाची बाकी आहेत अर्धी ठेवल्या नशीब तपान अजून बाकी आहेत ती सगळी कामं झालेली आहेत भांडी घसून पण झालेली आहे ना आई आल्या लगेच आईने मला कामाला लावले बोलतं काटनाकी येऊ जा ना मोठं 16 फुटाचं 3 बांबू घेऊन ये त्यासाठी रशी चालवले टेम्पो तर काही घेतला नाही त्यासाठी दोघांना बरोबर आणलेली आहेत यो बघा हे गिकरं चाललो आता तिथं जाता बघू आता किती वजन आहेत समजेन तेवढं वजन काही घ्यायचं नाही सरळ घ्यायचं आपल्याला पोचलो वखारमध्ये नाही बघा हे आपल्याला असं बांबू घ्यायचं 3 बांबू घ्यायचं 16 फुटाचं चला आता भाऊ कुठलं भारी आहेत ते आता झिताव दिसाल तर सगळंच भारी आहेत पण जरा ते ताजं कलर आहे ना चला या तर काहीच बघा 3 बांबू घेतलेले आहेत आता आम्ही 3 जण 3 बांबू घेऊन जाणार आहोत चला पटापट उचला बारीकवाला माझ्यासाठी मोठावाला यांच्यासाठी चला आता चांगला दादा असंच करतो कधी पण हा लय चांगलं वाटतं चला आता मस्त चालले आम्ही 3 जण एक पाठी बघा मी 3 बांबू तर आणले आणि त्यासाठी नवीन वायरीचा बंडल पण घेऊन आले आणि भाऊजीने पण बोलवले मी हा पोलवरती ना मग चढता तुमच्यावर नवीन आहे ना मग डायरेक्ट गेली असते अख्खी हा करता जाऊ तुम्ही ये बघा भाऊजी कसं चढतात भाऊजीना एक्सपिरियन्स आहे कारण की भाऊजी पहिले लाईटीचे पोलवरच काम करायचं त्याचे मुला ते बघा तिथपर्यंत जायचा तिथं आपली वायर ती काढायची वर्षा बस तवरी दिली बस चला आता बघा लवकर काम होणार आता आपला त्यासाठी बघा तिथं आपला मीटर होता तो पण काढून टाकला आता आपल्याला डायरेक्ट भीतीला ढोकायचा त्यासाठी हे 3 बांबू आणल्या म्हणजे आपले मुला कोणाला त्रास नको जास्ती करून आपल्या मामाला त्रास होता कारण की मामाच्या मोठ्या कंटेनर येत असताना कंपनीमध्ये त्याचे मुलं नाही का मामा बरोबर का ना मामा असं जे काठी घेऊन वर करतो वायरी तोडल्या नाही तुला एक काठी घेऊन वर करत असतं तेव्हा तो कंटेनर पास होतो
आता काही सगळी कामं झालेली आहेत. आता जाता मी माझा दुकान बंद करायला जाता तर मस्त घर जाऊन जेवून झोपता. बाबा डोका तर जाम दुखायला लागला सकाळपासून. इकडून तिकडं चालूच आहे. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवता. जर माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल एक लाईक करा, एक कमेंट करा. जर आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत शुभरात्री.